Hi students, good morning to all of you. In last lecture, we have discussed about the file system and file system related operations. In also last lecture, we discussed about the structure of floppy disk and structure of hard disk. In this structure of hard disk or floppy disk, there are four terms are usually used. These terms are tracks and sectors, seek time, latency time and transmission time. We see the definition of all these things. Now we are going to study a new point, terminal, from the chapter operating system. आता what is mean by terminal? टर्मिनल हे काय आहेत तर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत की जे इनपुट आणि आउटपुटसाठी यूज केले जातात. त्यांना काय म्हटलं जातं तर टर्मिनल म्हटलं जातं. लक्षात आलं? टर्मिनल म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस विच आर यूज टू गिव इनपुट टू द कम्प्युटर अँड ऑल्सो टू डिस्प्ले द आउटपुट फ्रॉम द कम्प्युटर. द कॉम्बिनेशन ऑफ these two devices, for example input and output, is known as VDU. VDU means video display unit. कॉम्बिनेशन जे आहे इनपुट डिवाइस आणि आउटपुट डिवाइस याचं जे कॉम्बिनेशन आहे त्या कॉम्बिनेशनला काय म्हटलेलं आहे तर VDU म्हटलं आहे. मग नॉर्मली कीबोर्ड जो आहे आपला तो कीबोर्ड आपण कशासाठी वापरतो तर कम्प्युटरला इनपुट प्रोव्हाइड करण्यासाठी कीबोर्डचा यूज करतो. त्याच पद्धतीनं मॉनिटर जो आहे तो मॉनिटर कशासाठी यूज केला जातो तर आपल्याला आउटपुट डिस्प्ले करण्यासाठी मॉनिटरचा यूज केला जातो. मग त्या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे म्हणजे इनपुट आणि आउटपुट ह्या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे त्या कॉम्बिनेशनला काय म्हटलं जातं तर VDU म्हटलं जातं. टर्मिनल्स म्हणजे सुद्धा VDU. टर्मिनल म्हणजे काय तर इनपुट आणि आउटपुट देण्यासाठी ज्या डिव्हाइसचा यूज केला जातो त्या डिव्हाइसला काय म्हटलं जातं तर टर्मिनल म्हटलं जातं. मग आता कम्प्युटरमध्ये टू टाईप्सचे टर्मिनल्स आहेत. एक टर्मिनल आहे डम टर्मिनल आणि सेकंड टर्मिनल आहे ते आहे इंटेलिजंट टर्मिनल. आता याच्यावरती तुम्हाला 3 मार्कचा क्वेश्चन विचारला जातो की व्हॉट इज मीन बाय VDU अँड एक्सप्लेन द टर्म डम टर्मिनल अँड इंटेलिजंट टर्मिनल. याच्यावरती तुम्हाला 3 मार्काचा क्वेश्चन असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला VDUची डेफिनेशन देता आली पाहिजे. VDU म्हणजे काय आहे तर कॉम्बिनेशन ऑफ इनपुट अँड आउटपुट डिव्हाइसेस इज नोन ॲज VDU. मग त्याच्यामध्ये कीबोर्ड अँड मॉनिटर आर दी बेसिक कॉम्बिनेशन ऑफ VDU. आणि डम टर्मिनल म्हणजे काय आणि इंटेलिजंट टर्मिनल म्हणजे काय. आता पहिल्यांदा आपण डेफिनेशन बघूया की डम टर्मिनल. आता इथं जो वर्ड वापरला आहे तो वर्ड काय आहे तर डम. आपण नॉर्मली डम हा वर्ड कधी वापरतो ज्याला एखादं काहीच काम करत नसेल अशा गोष्टीसाठी आपण काय म्हणतो तर डम आहे तो. म्हणजे एखादा स्टुडंट जर असेल तो अभ्यास करत नसेल किंवा एखादी गोष्ट त्याला जमत नसेल तर नॉर्मली काय आपण म्हणतो तो डम आहे म्हणजे त्याला ते जमत नाही. इथं सुद्धा काय आहे तर असे टर्मिनल्स आहेत की जे काय करतात फक्त इनपुट घेण्याचं काम करतात किंवा आउटपुट देण्याचं काम करतात. जे कम्प्युटरचं बेसिकली वर्किंग आहे म्हणजे आपण प्रोसेसिंगचं काम म्हणतो ते प्रोसेसिंगचं काम ते करत नाहीत म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर डम टर्मिनल. मग ह्या डम टर्मिनलमध्ये कोण येतं तर कीबोर्ड. बेसिकली आपण कीबोर्डचा यूज कशासाठी करतो तर कम्प्युटरला इनपुट देण्यासाठी आपण कीबोर्डचा यूज करतो. पण ह्या कीबोर्डमध्ये प्रोसेसिंगचं जे काम आहे ते प्रोसेसिंगचं काम कीबोर्ड करत असते का तर नाही. प्रोसेसिंगचं काम कोण करत असतं तर तुमचा CPU करत असतो म्हणून त्याला काय म्हटलं जातं डम टर्मिनल. मग हे डम टर्मिनलमध्ये सुद्धा काय असतं तर मायक्रो प्रोसेसर असते. प्रत्येक कम्प्युटरच्या डिव्हाइसमध्ये काय केला जातं तर मायक्रो प्रोसेसर असतो की थोडंफार प्रोसेसिंगचं काम करायचं किंवा कीबोर्डपासून डेटा CPU पर्यंत पोहोचवण्याचं काम तर त्याला करायलाच पाहिजे. मग त्याच्यासाठी काय केलं जातं तर तिथं
प्रोसेसिंग आहे, त्याच्यासाठी स्मॉल अमाऊंट ऑफ मायक्रो प्रोसेसर तिथंही अवेलेबल आहे. त्याच्यानंतर लिमिटेड अमाऊंट ऑफ मेमरी, फक्त त्याला काय दिली जात नाही तर मेमरी जास्त अलोकेट केली जात नाही. म्हणजे कीबोर्डसाठी मेमरी काय आहे तर लिमिटेड आहे. मग याचं वर्किंग काय आहे तर तो फक्त काय करतो तर जे त्याला कॅरेक्टर तुम्ही देता किंवा जो काही इनपुट दिलेला डेटा आहे तो फक्त तो पास करायचं काम करतो. तो त्या डेटावरती कोणतंही प्रोसेसिंग करू शकत नाही, म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर डम टर्मिनल. लक्षात आलं. डम टर्मिनल म्हणजे काय तर असे टर्मिनल की ज्यांच्याकडे मायक्रो प्रोसेसर अवेलेबल आहे पण त्यांना अलोकेट केलेली जी काही मेमरी आहे ती कशी आहे कमी आहे आणि त्यामुळे ते काय करू शकत नाहीत तर त्यांना जो डेटा तुम्ही इनपुट दिलेला आहे त्याच्यावरती ते प्रोसेसिंगचं काम करत नाहीत. फक्त ते काय करतात तर तो डेटा पुढे पास करण्याचं काम करतात, म्हणून त्यांना डम टर्मिनल म्हटलं जातं. दुसरं टर्मिनल आहे ते आहे इंटेलिजंट टर्मिनल. आता इंटेलिजंट टर्मिनल म्हणजे काय तर ते टर्मिनल कसं आहे इंटेलिजंट, म्हणजे तो काय करत असतो तर प्रोसेसिंगचं काम करत असतो, म्हणून त्याला इंटेलिजंट टर्मिनल म्हटलं जातं. मग त्याला दिलेला जो मायक्रो प्रोसेसर आहे तो मायक्रो प्रोसेसर त्याच्याकडे व्यवस्थित अवेलेबल आहे किंवा तो मायक्रो प्रोसेसरचा यूज तिथं कशासाठी केला जातो तर तुम्ही कम्प्युटरला जे काही इनपुट दिलेलं आहे त्या इनपुटवरती प्रोसेसिंग करायचं काम कोण करत असतं तो इथे करत असतो आणि त्याच्याकडे मोर पॉवरफुल सेट ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. त्याच्याकडे प्रोसेसिंग करण्यासाठी काय आहे तर पॉवरफुल सेट आहे हार्डवेअरचा आणि सॉफ्टवेअरचा सुद्धा काय आहे त्याच्याकडे पॉवरफुल सेट आहे, त्यामुळं तो काय करत असतो प्रोसेसिंगचं काम करत असतो. लक्षात आलं. टर्मिनल म्हणजे काय तर हे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे की जे इनपुट आणि आउटपुटसाठी कम्प्युटरमध्ये यूज केलं जातं. त्या दोन्हीच्या कॉम्बिनेशनला काय म्हटलेलं आहे तर VDU. आणि डम टर्मिनल म्हणजे काय तर असं टर्मिनल की ज्याच्या इनसाइड मायक्रो प्रोसेसर आहे पण त्याला अलोकेट केलेली जी काही मेमरी आहे ती मेमरी कशी आहे स्मॉल अमाऊंट ऑफ मेमरी आणि ते प्रोसेसिंगचं कोणतंही काम करू शकत नाही. म्हणजेच जे तुम्ही त्याला इनपुट प्रोव्हाइड करता त्या इनपुटवरती ते प्रोसेसिंग करत नाही, ते इनपुट काय करत असतं तर फक्त पास करायचं काम करत असतं. आणि इंटेलिजंट टर्मिनल म्हणजे काय तर असं टर्मिनल की जे काय करत असतं प्रोसेसिंगचं ॲक्च्युअली जे काही काम आहे अरिथमॅटिक ऑपरेशन्स असतील लॉजिकल ऑपरेशन्स असतील हे जे काही प्रोसेसिंगचं काम आहे ते प्रोसेसिंगचं काम इंटेलिजंट टर्मिनल करत असतं. त्याला मोर अमाऊंट ऑफ मेमरी अवेलेबल असते आणि त्याच्याकडे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर जे काय आहेत तर सेट आहेत की ज्याचा वापर करून ते काय करत असते प्रोसेसिंगचं काम करत असते. आता नेक्स्ट पॉईंट जो आपल्याला बघायचा आहे तो आहे प्रोसेस. आता प्रोसेसची डेफिनेशन आपण लास्ट 2 लेक्चर्समध्ये मी तुम्हाला सांगितली होती की ज्या वेळेला सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय ऑपरेटिंग सिस्टीम आपण हा जो पॉईंट डिस्कस केला होता त्या पॉईंटमध्ये प्रोसेस म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलं होतं. इथं प्रोसेस म्हणजे काय तर प्रोग्राम विच इज अंडर एक्झिक्युशन. असं टास्क किंवा अशा प्रोग्राम की जो प्रोग्राम काय आहे अंडर एक्झिक्युशन आहे. अंडर एक्झिक्युशन म्हणजे काय तर तो प्रोग्राम ॲक्टिव्ह असणे. ॲक्टिव्ह म्हणजे काय तर जो प्रोग्राम अंडर एक्झिक्युशन आहे किंवा जो प्रोग्राम ॲक्टिव्ह आहे अशा प्रोग्रामला CPU त्याचं पूर्णपणे अटेन्शन देत असतं. त्याच्यासाठी जे काही हार्डवेअर रिसोर्सेस अवेलेबल लागणार असतील ते अवेलेबल करून देण्याचं काम CPU करत असतं, प्लस त्याला मेमरी अलोकेट करून देत असतं. मग ज्या वेळेला त्याचं काम कंप्लीट होईल त्यावेळेला ती प्रोसेस काय केली जाते टर्मिनेट केली जाते, म्हणजेच CPU मधून ती काढून टाकली जाते. लक्षात आलं. प्रोसेस म्हणजे काय तर प्रोग्राम्स विच इज अंडर एक्झिक्युशन इज नोन ॲज अ प्रोसेस अँड विच प्रोग्राम is under execution the CPU give its full attention to that program, allocate resources to that program and also allocate a memory source to that program. ज्या वेळेला आपण असं म्हणतो की ऑपरेटिंग सिस्टीम कशी आहे तर मल्टी युजर आणि मल्टीटास्किंग ऑपरेटिंग सिस्टीम आहे. मग मल्टीटास्किंग ऑपरेटिंग सिस्टीम आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला एका वेळेला मल्टिपल प्रोग्राम्स काय करत असतो आपण
रन करत असतो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर मल्टीटास्किंग ऑपरेटिंग सिस्टीम म्हणत असतं. पण ज्या वेळेला हे मल्टिपल प्रोग्राम्स रन होत असतात त्यावेळेला CPU कसा वर्कआउट करतो किंवा CPU ते जे काही प्रोसेसेस त्याला दिलेले आहेत त्याचं मॅनेजमेंट कसं करतं तर ते आपल्याला कशात बघायचं ह्या कॉन्टेक्स्ट स्विचिंगमध्ये. मी त्या दिवशी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितली होती की ज्या वेळेला तुम्ही मल्टिपल प्रोग्राम्स किंवा मल्टिपल टास्क CPUकडे एक्झिक्युशनसाठी पाठवता त्यावेळेला CPU काय करत असतं तर प्रत्येकाला एक टाईम स्लाइस अलोकेट करतं. म्हणजेच प्रत्येक प्रोसेस जी आहे त्या प्रत्येक प्रोसेसला एक ठराविक टाईम पिरियड देतं आणि त्या टाईम स्लाइसमध्ये काय केलं जातं तर त्याच्याकडून ती प्रोसेस कंप्लीट करून घेतली जाते. ज्या वेळेला त्या प्रोसेसचं कंप्लीशन होईल त्यावेळेला ती प्रोसेस काय केली जाते टर्मिनेट केली जाते आणि रेडी प्रोसेस जी असेल नेक्स्ट तिला काय करतं ते एक्झिक्युशनसाठी एंट्री दिली जाते. मग यामध्ये बऱ्याच वेळेला काय होतं तर कॉन्टेक्स्ट स्विचिंगचा यूज केला जातो. मग ते कॉन्टेक्स्ट स्विचिंग काय आहे ते आपण बघूया. त्याच्यासाठी एक मी तुम्हाला साधं एक्झाम्पल देते. ज्यावेळेला तुम्ही कम्प्युटर यूज करता त्यावेळेला आपल्याला बऱ्याच जणांना सवय असते की आपण मल्टिपल विंडोज ओपन करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी वर्डमध्ये एखादं डॉक्युमेंट टाईप करत असेल तर त्यावेळेलाच मी इकडे इंटरनेट एक्सप्लोररवरती जीमेलचं अकाउंट ओपन करते. त्याच वेळेला मी काय करते तर एखादी म्युझिकची फाईल ओपन करते. त्याच वेळेला मी काय करत असते तर एखादं पिक्चर ओपन करते. म्हणजे मी सायमल्टेनियसली काय केलं आहे तर 4 प्रोग्राम्स तिथं ओपन केलेले आहेत आणि जे काही तुम्ही ओपन करता ते आपल्याला खाली टास्क बारवरती दिसत असतं की तुम्ही कोणकोणते प्रोग्राम ओपन केलेले आहेत. मग इथं काय केलं जातं तर त्या टास्क बारवरती जेवढे काही प्रोग्राम्स तुम्ही ओपन केलेले आहेत तेवढे प्रोग्राम्स काय केले जातात बॅकएंडला रनिंग स्टेटमध्ये असतात. ज्याला तुम्ही त्यातली कोणतीही एक विंडो ओपन करता त्याला त्यातला प्रोग्राम काय केला जातो रन केला जातो किंवा तिला ॲक्टिवेट मिळतं. म्हणजे CPU त्याला काय करत असतं तर त्याचं जे काही अटेन्शन आहे ते तुम्ही ओपन केलेल्या विंडोला देत असतं आणि बाकीच्या विंडोज बॅकएंडला रेडी पोझिशनमध्ये असतात. ज्या वेळेला तुम्ही ती सपोज मी वर्डची विंडोवरती काम करते आणि खाली माझं काय काय ओपन असणार आहे इंटरनेट एक्सप्लोरर, म्युझिक फाईल आणि पिक्चर हे 3 विंडोज माझ्या खाली ओपन दाखवते. मी आत्ता काम कुणावरती करते तर वर्डवरती करते. मग त्यावेळेला CPUनं फुल अटेन्शन कुणाला दिलेलं असतं तर त्या वर्डच्या फाईलला. मी ज्या वेळेला ती वर्डची विंडो मिनिमाइज करते आणि खालून इंटरनेट एक्सप्लोरर ओपन करते त्याला CPUनं फुल अटेन्शन कुणाला दिलेलं असतं तर त्या इंटरनेट एक्सप्लोररला त्याचं फुल अटेन्शन असतं. म्हणजे एक विंडो बंद केली जाते, एक विंडो चालू केली जाते. अशामध्ये काय केलं जातं तर कॉन्टेक्स्ट स्विचिंग केलं जातं. त्याच्यामध्ये पहिली डेफिनेशन आपल्याला बघायचं आहे तर डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग. आता व्हॉट इज मीन बाय डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग तर डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग मीन्स मॅक्झिमम नंबर ऑफ प्रोसेसेस रनिंग सायमल्टेनियसली कम्प्युटिंग द CPU अटेन्शन. म्हणजेच काय तर मॅक्झिमम नंबर ऑफ प्रोसेसेस रनिंग सायमल्टेनियसली कम्प्युटिंग द CPU. म्हणजे ज्या काही आपण ॲट अ टाईम प्रोसेसेस रनिंग करतो त्या प्रोसेसेसचा मॅक्झिमम नंबर किती आहे तर त्याला काय म्हटलं जातं डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग. मगाशी मी जे एक्झाम्पल सांगितलं त्याच्यामध्ये मी 4 प्रोग्राम्स ॲट अ टाईम रन करते. वर्डचा प्रोग्राम आहे माझ्याकडे किंवा वर्डची टास्क आहे, इंटरनेट एक्सप्लोरर मी ओपन केलेला आहे, त्याच्यानंतर म्युझिक फाईल मी ओपन केलेली आहे आणि त्याच्यानंतर ओपन केलेला आहे पिक्चर. म्हणजे 4 ह्या टास्क मी काय करते तर ॲट अ टाईम रन करते CPUकडून. मग त्या जे काही तो नंबर तुम्हाला मिळतो मॅक्झिमम नंबर त्याला काय म्हटलं जातं डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग. मग त्याची डिग्री काय झाली मगाची तर 4 ही त्याची डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग झाली. नेक्स्ट आहे कॉन्टेक्स्ट स्विचिंग. आता मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की कम्प्युटर काय करत असतं तर ज्या वेळेला तुम्ही त्याला मल्टिपल प्रोसेस ॲट अ टाईम रन करण्यासाठी देत असतं त्यावेळेला त्यामध्ये ते कॉन्टेक्स्ट स्विचिंगचा यूज करतं. इथं फॉर एक्झाम्पल 2 प्रोसेसेस आहेत. P1 means process 1 and P2 means process 2. These are 2 processes running simultaneously which want to give attention by CPU.
P1 आणि P2 ह्या ज्या दोन प्रोसेसेस आहेत ह्या सायमल्टेनियसली मी रन करते. पहिल्यांदा मी कोणती प्रोसेस रन केली तर P1 रन केली. आता पहिल्यांदा ही प्रोसेस रन करत असताना तिचं एक्झिक्युशन काय करते मी मध्येच थांबवते आणि P2 प्रोसेस रन करते. मग ह्या दोघांच्या मध्ये जो टाईम मिळतोय तुम्हाला म्हणजे तो टाईम जो आहे तो विदिन मिली सेकंद असणार आहे. तो आपल्याला समजणारही नाही. तितक्या स्पीडली कम्प्युटर काय करत असतं किंवा तितक्याच स्पीडली तुमचा CPU वर्किंग करत असतो. म्हणजे एका प्रोसेसमधून तर दुसऱ्या प्रोसेसमध्ये काय करतं जम्प करत असतं. इथं P1चं एक्झिक्युशन काही मिली सेकंद काय केलं जाईल किंवा काही टाईम थांबवलं जाईल आणि P2ला काय केलं जाईल एक्झिक्युशनसाठी घेतलं जाईल. P2ला एक्झिक्युशनसाठी घेतल्यानंतर त्याला एक आयडियल टाईम दिला जाईल की त्या टाईममध्ये त्याचे एक्झिक्युशन कंप्लीट करायचे. पण त्या टाईममध्ये ते एक्झिक्युशन कंप्लीट नाही झालं आणि तोपर्यंतच परत त्याने जर P1 प्रोसेस रन केली युजरने तर परत काय केलं जाईल P1ला प्रोसेसिंगसाठी घेतलं जाईल, परत P2ला प्रोसेसिंगसाठी घेतलं जाईल. म्हणजेच एका प्रोसेस ज्या वेळेला तुम्ही रन करता आणि ती रन करत असतानाच दुसरी प्रोसेससुद्धा ज्या वेळेला तुम्ही रन करायला जाता त्यावेळेला एका प्रोसेसमधून दुसऱ्या प्रोसेसमध्ये जाण्यासाठी CPUला जो टाईम पिरियड लागतो त्या टाईम पिरियडला काय म्हटलं जातं तर कॉन्टेक्स्ट स्विचिंग. इथं बघा P1 आणि P2. P1मधून P2कडे जायचं पण तो लगेच जाऊ शकतोय का CPU? नाही, कारण P1ना अलोकेट केलेली मेमरी त्याला फ्री करायला पाहिजे. त्याने जे काही त्याला रिसोर्सेस अवेलेबल करून दिले आहेत ते रिसोर्सेस त्याच्याकडून काढून घेतले पाहिजेत. तरच काय केलं जाईल ती मेमरी आणि ते रिसोर्सेस P2ला अवेलेबल करून दिले जातील. मग त्याच्यामध्ये जो टाईम पिरियड जातो त्या टाईम पिरियडला काय म्हटलं जातं इथं कॉन्टेक्स्ट स्विचिंग म्हटलं जातं. मग अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता तर मल्टिपल प्रोसेसेस ज्या वेळेला तुम्ही रन करता त्यावेळेला एका प्रोसेसमधून दुसऱ्या प्रोसेसमध्ये जाण्यासाठी जो एक ठराविक टाईम पिरियड लागतो किंवा तो मिली सेकंदमध्ये असतो. कारण आपण पटपट काय करत असतो तर विंडोज ओपन करत असतो. आपल्याला असं वाटतं की आपण ज्या पद्धतीनं कम्प्युटरला कमांड देतोय त्या पद्धतीनं कम्प्युटर वर्किंग करतोय, पण ॲक्च्युली त्याच्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीममध्ये तसे प्रोग्राम्स तयार केलेले असतात आणि त्यामुळे आपण काय करत असतो तर जे काही आपलं वर्किंग आहे ते फ्लुएंटली होत असतं आणि इफिशियंटली आपल्याला काय मिळत असतो तर रिझल्ट मिळत असतो. लक्षात आलं डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग म्हणजे काय आणि कॉन्टेक्स्ट स्विचिंग म्हणजे काय. याच्यावरतीही तुम्हाला 3 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो की व्हॉट इज मीन बाय प्रोसेस अँड ऑल्सो डिफाईन द डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग अँड कॉन्टेक्स्ट स्विचिंग. हे जे कॉन्टेक्स्ट स्विचिंग आहे ते अजून कसं केलं जातं तर लास्ट इयरला आपण इंटरप्ट हा एक कन्सेप्ट बघितला होता CS2मध्ये. इंटरप्ट म्हणजे काय तर तुमचं जे CPUचं नॉर्मल एक्झिक्युशन आहे ते नॉर्मल एक्झिक्युशन काय केलं जातं तर थोड्या वेळापुरतं सस्पेंड केलं जातं किंवा थोड्या वेळापुरतं थांबवलं जातं आणि त्याला काय म्हटलं जातं तर इंटरप्ट म्हटलं जातं. इथं कॉन्टेक्स्ट स्विचिंगमध्ये तोच कन्सेप्ट वापरला जातो. म्हणजे प्रोसेस P1 माझी सुरू आहे पण त्याच वेळेला जर युजरने दुसरी एखादी प्रोसेस एंटर केली तर त्यावेळेला तुम्हाला काय करावं लागतं तर प्रोसेस 1चं काम जे आहे किंवा त्याचं एक्झिक्युशन काही काळापुरतं थांबवावं लागतं आणि प्रोसेस 2ला काय केली जाते एक्झिक्युशनसाठी घेतलं जातं. मग प्रोसेस 2चं एक्झिक्युशन सुरू असताना सुद्धा जर युजरने परत प्रोसेस 1ची डिमांड केली तर प्रोसेस 2 तुम्हाला एक्झिक्युशनला तिथंच स्टॉप करावी लागते किंवा ब्लॉक करावी लागते आणि प्रोसेस 1 एक्झिक्युशनसाठी घ्यावी लागते. मग प्रोसेस 1 पासून प्रोसेस 2 पर्यंत जाण्यासाठीचा जो टाईम पिरियड तुम्हाला लागणार आहे त्या टाईम पिरियडला काय म्हटलं जातं इथं कॉन्टेक्स्ट स्विचिंग म्हटलं जातं. लक्षात आलं की व्हॉट इज मीन बाय प्रोसेस अँड व्हॉट इज मीन बाय डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग अँड कॉन्टेक्स्ट स्विचिंग. डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग मीन्स मॅक्झिमम नंबर ऑफ प्रोसेस रनिंग सायमल्टेनियसली कम्प्युटिंग द CPU. म्हणजे मॅक्झिमम नंबर ज्या काही प्रोसेसेस रनिंग आहेत सायमल्टेनियसली ज्यावेळेला आपण मल्टीटास्किंग म्हणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त प्रोसेस ॲट अ टाईम रनिंग स्टेजमध्ये असतात. मग त्या प्रोसेसेस एक्झॅक्टली किती आहेत त्या प्रोसेसेसचा जो काउंट आहे त्या काउंटला काय म्हटलेलं आहे इथं डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग. लक्षात आले दोन्ही पॉईंट्स टर्मिनल आणि प्रोसेस याच्यावर दोन्हींच्यावरती तुम्हाला 3 मार्कचा क्वेश्चन विचारला जातो. आता नेक्स्ट पॉईंट जो बघणार आहे
तो सुद्धा कशाशी रिलेटेड आहे तर प्रोसेसचीच रिलेटेड आहे. आता इथं सांगितलं आहे की प्रोसेस स्टेट्स. इथं तुम्हाला 4 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो की ज्याच्यामध्ये व्हॉट इज मीन बाय प्रोसेस अँड डिफाईन प्रोसेस स्टेट्स, व्हॉट इज मीन बाय रनिंग स्टेट, रेडी स्टेट अँड ब्लॉक स्टेट. याच्यावरती 4 मार्क्सचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो आणि याच्यावरती 3 मार्क्सचा. लक्षात आलं, 4 मार्क्स अँड 3 मार्क्स. आता आपण नेक्स्ट पॉईंट जो डिस्कस करणार आहे तो आहे प्रोसेस स्टेट. आता प्रोसेस स्टेट म्हणजे काय तर ज्याला तुम्ही प्रोग्राम एखादा राईट डाऊन करता किंवा एखादा प्रोसेस लिहिता किंवा एखादी प्रोसेस एक्झिक्युशनला पाठवता त्याला त्याच्यामध्ये काय केला जातो तर सतत चेंज केला जातो, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे तर प्रोसेस स्टेट म्हटलेलं आहे. ज्याला तुम्ही एखादा प्रोसेस तयार करता किंवा प्रोग्राम तयार करता त्याला त्याची पहिली जी स्टेट असते ती स्टेट असते न्यू बॉर्न स्टेट. म्हणजे क्रिएशनला ज्याला तुम्ही सुरुवात करता, एखादा प्रोग्राम राईट डाऊनला सुरुवात करता किंवा एखादं डॉक्युमेंटेशन लिहायला सुरुवात करता त्याला त्याची जी पहिली स्टेट असते त्या पहिल्या स्टेटला काय म्हटलं जातं तर न्यू बॉर्न स्टेट म्हटलं जातं. ती याच्यामध्ये नाही आहे दिलेली. त्याच्यानंतर त्याची महत्त्वाची स्टेट येते ती रनिंग स्टेट. रनिंग स्टेट म्हणजे काय तर नंबर ऑफ प्रोसेसेस विच आर अंडर एक्झिक्युशन. जी काही प्रोसेसची डेफिनेशन आपल्याकडे आहे. प्रोसेस म्हणजे काय तर असा प्रोग्राम की जो अंडर एक्झिक्युशन आहे. मग इथं रनिंग स्टेट म्हणजे काय तर असे प्रोग्राम्स की जे अंडर एक्झिक्युशन आहेत. मग मल्टीटास्किंगमध्ये आपण काय म्हणतो तर नंबर ऑफ प्रोसेस किंवा नंबर ऑफ प्रोग्राम्स विच आर अंडर एक्झिक्युशन, त्याला आपण डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग म्हणतो. मग जी काही तुमची डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग असेल त्या सगळ्या प्रोसेसेस कशामध्ये असणार आहेत तर रनिंग स्टेटमध्ये असणार आहेत. म्हणजे नंबर ऑफ प्रोसेसेस ज्या आहेत त्या ॲट अ टाईम काय असतात तर रनिंग स्टेटमध्ये असतात. फक्त CPU त्यांच्याकडे काय द्यायचं असते तर वेळोवेळी अटेन्शन त्यांना देऊन त्या प्रोसेसेस कशामध्ये घ्याव्या लागणार आहेत तर त्यांना एक्झिक्युशनसाठी घ्याव्या लागणार आहेत. दुसरी आहे रेडी स्टेट. रेडी स्टेट म्हणजे काय तर आता आपण मागाशीच सांगितलं की नंबर ऑफ प्रोसेसेस ह्या रनिंग स्टेटमध्ये असतात, पण एक्झिक्युशनसाठी एका वेळेला एकाच प्रोसेसला काय केला जातो तर CPU अटेन्शन देऊ शकतं. मग ज्याला अशा नंबर ऑफ प्रोसेसेस रनिंग स्टेपमध्ये आहेत त्यातल्या एखादी प्रोसेस ज्याला एक्झिक्युशनला जाते आणि तिचे एक्झिक्युशन सुरू आहे त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस कोणत्या स्टेटमध्ये असते तर रेडी स्टेटमध्ये असते. ती नॉट वेटिंग फॉर एक्सटर्नल इव्हेंट. ती कोणत्याही एक्सटर्नल इव्हेंटवरती डिपेंड नसते. आतल्या प्रोसेसचं एक्झिक्युशन झालं की तिला काय केली जाते टर्मिनेट केली जाते आणि जी रेडी प्रोसेस आहे एक्झिक्युशनसाठी तिला काय केलं जातं आतमध्ये एंटर केलं जातं. मग त्याच्यासाठी कोणत्याही तुम्हाला एक्सटर्नल इव्हेंटची गरज नाही. म्हणजे बरेचसे प्रोग्राम आपण ज्याला रन करतो त्याला एखादं सॉफ्टवेअर असेल फॉर एक्झाम्पल तुम्ही इन्स्टॉल करताय, मग त्याला तुम्हाला अधूनमधून काय केलं जातं तर युजरकडून काही इनपुट मागवलं जातं की इनपुट युअर नेम किंवा इनपुट युअर पासवर्ड, ईमेल ID किंवा काही इन्फॉर्मेशन तुमच्याकडनं इनपुट करून घेतली जाते. मग जोपर्यंत तुम्ही ती इन्फॉर्मेशन इनपुट करत नाही तोपर्यंत प्रोसेसिंगचं काम पुढं जात नाही आणि ज्या वेळेला तुम्ही ते प्रोसेसिंगचं काम इनपुट देता त्याला तुमचं प्रोसेसिंगचं काम काय केलं जातं पुढं केलं जातं. इथं रेडी स्टेटचं तसं नाही आहे. रेडी स्टेटला कोणीही इनपुट किंवा काहीही आउटपुट द्यायची गरज नाही आहे. आतल्या प्रोसेसचं एक्झिक्युशन झालं की तिला काय केलं जातं एक्झिक्युशनला आतमध्ये एंटर केलं जातं, म्हणून ती काय करू शकत नाही तर कोणत्याही एक्सटर्नल इव्हेंटवरती ती अवलंबून नाही आहे किंवा ती वेटिंग स्टेटमध्ये नाही आहे. त्याच्यानंतर लास्ट स्टेट जी आहे ती आहे ब्लॉक स्टेट. आता ब्लॉक स्टेटमध्ये काय केलं जातं तर प्रोसेसचं एक्झिक्युशन ब्लॉक केलं जातं. ब्लॉक केलं जातं म्हणजे काय तर प्रोसेसचं एक्झिक्युशन थांबवलं जातं. कुठपर्यंत तर जोपर्यंत युजर एखादं इनपुट देत नाही तोपर्यंत प्रोसेसचं एक्झिक्युशन थांबवलं जातं. म्हणजे मागाशी मी जे तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की ज्या वेळेला तुम्ही एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता त्यावेळेला तुम्हाला बरेचसे तिथं मॅसेजेस येत असतात की जिथं तुम्हाला क्लिक करायचं असते फक्त येस ऑर नो असे डायलॉग बॉक्स तुम्हाला तिथे ॲपियर होतात आणि त्या डायलॉग बॉक्सवरती ज्याला तुम्ही क्लिक करत नाही म्हणजे ते नेक्स्ट जाण्यासाठी
एस म्हटणं तुम्हाला गरजेचं आहे. मग जोपर्यंत तुम्ही एस म्हणत नाही तोपर्यंत तुमची प्रोसेस काय केली जाते, तिथे थांबवली जाते. आणि अशा ज्या काही स्टेट्स आहेत त्या स्टेटला काय म्हटलं जातं, ब्लॉक स्टेट म्हटलं जातं. मग हे कुठपर्यंत थांबवलं जातं, तर वेटिंग फॉर एक्सटर्नल इव्हेंट. जोपर्यंत यूजर एखादा एक्सटर्नल इव्हेंट देत नाही. एक्सटर्नल इव्हेंट म्हणजे काय, तर इथं जोपर्यंत यूजर एखादं त्याला इनपुट प्रोव्हाइड करत नाही तोपर्यंत ती प्रोसेस काय केली जाते, थांबवली जाते. आणि अशा स्टेटला काय म्हटलं जातं, तर ब्लॉक स्टेट. अजून प्रोसेसची जी सगळ्यात शेवटची स्टेट आहे ती आहे टर्मिनेट स्टेट, की जी आपल्या सिलेबसमध्ये नाही दिलेली. सिलेबसमध्ये फक्त आपल्याला 3 स्टेट सांगितलेत, रनिंग स्टेट, रेडी स्टेट आणि ब्लॉक स्टेट. सगळ्यात लास्टची जी स्टेट आहे ती कोणती स्टेट असते, तर टर्मिनेट स्टेट. टर्मिनेट स्टेट म्हणजे काय, तर त्यावेळेला प्रोसेसचं एक्झिक्युशन कंप्लीट झालेलं आहे आणि ती प्रोसेस काय केली जाते, तर टर्मिनेट केली जाते. म्हणजेच ती प्रोसेस CPU मधून काढून टाकली जाते. त्या स्टेटला काय म्हटलं जातं, तर टर्मिनेट स्टेट. लक्षात आलं. प्रोसेस म्हणजे काय, तर प्रोग्राम विच इज अंडर एक्झिक्युशन इज कॉल ॲज अ प्रोसेस. अँड प्रोसेसच्या 5 स्टेप्स आहेत, त्याच्यापैकी 3 स्टेप्स आपल्याला इथं स्टडी करायच्यात. तरीही तुम्हाला माहीत असावं म्हणून मी त्या 2 स्टेप एक्स्ट्रा सांगते. पहिली प्रोसेसची जी स्टेट आहे ती आहे न्यू बॉर्न स्टेट. न्यू बॉर्न स्टेट म्हणजे काय, तर ज्याला प्रोसेसला क्रिएशनला सुरुवात होते किंवा कोणताही टास्क तुम्ही क्रिएट करायला घेता, प्रोग्राम राईट डाऊन करायला घेता, त्याला त्या प्रोसेसला काय झालेली असते, सुरुवात झालेली असते. आणि ती जी स्टेट आहे त्या स्टेटला काय म्हटलं जातं, तर न्यू बॉर्न स्टेट. दुसरी स्टेट आहे रनिंग स्टेट. रनिंग स्टेट म्हणजे काय, तर नंबर ऑफ प्रोसेसेस आर रनिंग सायमल्टेनियसली. एकाच वेळेला कम्प्युटरमध्ये काय करत असतात, तर नंबर ऑफ प्रोसेसेस ह्या रनिंग मोडमध्ये असतात आणि त्यांना त्या स्टेटला काय म्हटलं जातं, तर रनिंग स्टेट म्हटलं जातं. त्याच्यानंतर रेडी स्टेट म्हणजे काय, की अशी स्टेट की जी कोणत्याही एक्सटर्नल इव्हेंटवरती डिपेंड नाही आहे. आतल्या प्रोसेसचं एक्झिक्युशन कंप्लीट झालं की तिला काय केले जाते, एक्झिक्युशनसाठी एंट्री दिली जाते. ती कोणत्याही एक्सटर्नल इव्हेंटची वेट करत नाही किंवा त्याच्यावरती डिपेंड राहत नाही, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, तर रेडी स्टेट म्हटलं जातं. आणि लास्ट जी आहे ती ब्लॉक स्टेट. ब्लॉक स्टेटमध्ये काय केलं जातं, तर तुमच्या प्रोसेसचं एक्झिक्युशन काही टाईम पिरियडसाठी थांबवलं जातं, जो किंवा ते सस्पेंड केलं जातं. जोपर्यंत यूजर एखादं इनपुट देत नाही तोपर्यंत ते एक्झिक्युशन सस्पेंड केलं जातं किंवा ब्लॉक केलं जातं. ज्या वेळेला यूजर एखादं इनपुट त्याला प्रोव्हाइड करेल त्याच्यानंतर काय केलं जातं, त्याचं एक्झिक्युशनला परत सुरुवात केली जाते. आणि सगळ्यात लास्टची जी स्टेट आहे ती आहे टर्मिनेट स्टेट, की ज्याच्यामध्ये प्रोसेस काय केली जाते, तर टर्मिनेट केली जाते. तिचं एक्झिक्युशन कंप्लीट झालेलं आहे म्हणून तिला काय केलं जातं, तर बाहेर टाकलं जातं. तिनं जे काही रिसोर्सेस अलोकेट केले असतील किंवा तिला जी मेमरी अवेलेबल करून दिली असेल ती मेमरी काय केली जाते, तिच्याकडून काढून घेतली जाते. लक्षात आलं की या लेक्चरला आपण काय काय डिस्कस केलं बघा. मी परत एकदा रिवाइज करते. पहिला पॉईंट जो आपण डिस्कस केला तो होता व्हिडिओ, किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, तर टर्मिनल म्हटलं जातं. मग टर्मिनल म्हणजे काय, तर हे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे की जे कम्प्युटरला इनपुट देण्यासाठी किंवा कम्प्युटरनं दिलेला आउटपुट डिस्प्ले करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. बेसिकली याच्यासाठी आपण कीबोर्ड आणि मॉनिटर या 2 जे काही डिव्हाइसेस आहेत त्याचा यूज करतो. कीबोर्डचा यूज करून तुम्ही कम्प्युटरला इनपुट प्रोव्हाइड करता आणि तुमचं जे काही मॉनिटर आहे त्या मॉनिटरचा यूज करून तुम्ही काय करत असता, तर आउटपुट डिस्प्ले करत असता. टर्मिनलचे 2 टाईप्स आहेत, एक आहे डम्ब टर्मिनल आणि दुसरा होता इंटेलिजंट टर्मिनल. डम्ब टर्मिनल काय करतं, तर फक्त इनपुट घेण्याचं काम करतं. तो कोणत्याही प्रकारचं प्रोसेसिंग करत नाही. त्याच्याकडं जी काही मेमरी त्याला अवेलेबल आहे ती मेमरी लिमिटेड आहे, त्यामुळे तो प्रोसेसिंगचं काम करू शकत नाही. दुसरा होता इंटेलिजंट टर्मिनल. इंटेलिजंट टर्मिनल काय करतं, तर जे काही इनपुट त्याला दिलेलं आहे त्याच्यावरती तो प्रोसेसिंग करतं आणि तुम्हाला रिझल्ट तयार करून देण्याचं काम करतं. त्याला जी मेमरी अवेलेबल करून दिलेली आहे ती लार्ज अमाऊंटमध्ये मेमरी त्याला अवेलेबल आहे. प्लस अजून त्याच्याकडे काय आहेत, तर
पॉवरफुल सेट ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर आहे की त्याच्या आधारे तो काय करत असतो, त्याचा रिझल्ट तयार करत असतो. नेक्स्ट पॉईंट आपण जो बघितला तो होता प्रोसेसशी रिलेटेड. याच्यामध्ये आपण प्रोसेसची डेफिनेशन बघितली. तर जे काही ॲक्टिव्ह प्रोग्राम्स असतात त्या ॲक्टिव्ह प्रोग्राम्सला काय म्हटलं जातं तर प्रोसेस म्हटलं जातं. किंवा त्याची दुसरी एक डेफिनेशन आहे की प्रोग्राम विच इज अंडर एक्झिक्युशन. जे प्रोग्राम अंडर एक्झिक्युशन्स आहेत किंवा त्याला सी पी यूनं फुल अटेन्शन दिलेलं आहे, सी पी यूनं त्याच्यासाठी हार्डवेअर रिसोर्सेस अवेलेबल करून दिलेले आहेत, प्लस त्याला मेमरी अवेलेबल करून दिलेली आहे. असे जे टास्क असतात त्यांना काय म्हटलं जातं प्रोसेस म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग अँड कॉन्टेक्स्ट स्विचिंग. डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग म्हणजे काय तर मॅक्झिमम नंबर ऑफ प्रोसेसेस रनिंग सायमल्टेनियसली. एका वेळेला जास्तीत जास्त ज्या काही प्रोसेसेस रनिंग मोडमध्ये आहेत त्या प्रोसेसचा जो काउंट असेल त्याला काय म्हटलं जातं तर डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग. आणि कॉन्टेक्स्ट स्विचिंग म्हणजे काय तर एका प्रोसेसमधून दुसऱ्या प्रोसेसमध्ये एंट्री करण्यासाठी जो टाईम पिरियड आहे त्या टाईम पिरियडला काय म्हटलेलं आहे तर कॉन्टेक्स्ट स्विचिंग. आणि लास्ट पॉईंट आपण काय बघितला तर प्रोसेसच्या स्टेट. कारण प्रोसेस काय करत असते तर आपली स्टेट जी आहे ती सतत चेंज करत असते. मग ती कोणकोणत्या स्टेटमधून जात असते, कोणतीही प्रोसेस असेल ती प्रोसेस या चारही स्टेटमधनं जात असते. म्हणजे ज्याला ती क्रिएशनला असते त्याला तिची स्टेट न्यू बॉर्न असते. त्याच्यानंतर ती ज्या वेळेला सी पी यूकडे एक्झिक्युशनला जाते त्याला ती रनिंग स्टेटमध्ये असते. त्याच्यानंतर ब्लॉक आणि रेडी ह्या दोन स्टेट कशा आहेत तर वेटिंग स्टेटमध्ये येतात. आणि लास्टची जी स्टेट आहे ती आहे टर्मिनेट स्टेट की ज्या तिथं तुमच्या प्रोसेसचं एक्झिक्युशन कंप्लीट झालेलं आहे आणि त्याच्यानंतर तिला काय केलं जातं तर सी पी यूमधून काढून टाकलं जातं. नेक्स्ट जो पार्ट असेल या चॅप्टरचा तो आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.